सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. मुलांच्या करिअरच्या बाबतीमध्ये महत्त्वाचा निर्णय तुम्ही घ्याल. जुना मित्र खूप दिवसांनंतर तुम्हाला भेटेल. आज तुम्ही सर्वांच्या कल्याणाचा विचार कराल. एका ध्येयावरती तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. तुम्हाला ट्रिपला जाण्याची संधी मिळू शकते. भाऊ बहिणींमध्ये सुरू असलेले मतभेद तुम्ही संवादातून सोडवाल. नवीन कामाची योजना जर तुम्ही आखत असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. कामामध्ये शहाणपणा दाखवलात तर ते लवकर पूर्ण होईल. कौटुंबिक बाबींमध्ये तुम्ही नम्रता ठेवा. नवीन वाहन खरेदी करण्याची इच्छा तुमची पूर्ण होऊ शकते. परदेशी दौऱ्यावर जाण्याचा जर तुमचा विचार असेल तर तुम्हाला चांगली संधी मिळेल. तुमच्या जोडीदारासाठी तुम्ही भेटवस्तू आणू शकता. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी प्रगतीचा असेल. मित्र घरी जेवणासाठी येतील. कामाच्या ठिकाणी कोणत्याही चुकीची पुनरावृत्ती तुम्हाला टाळावी लागेल, अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल. मित्राच्या मदतीने तुम्ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल. एखाद्याशी विचारपूर्वक तुम्हाला बोलावं लागेल. एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. दिवसातील काही वेळ तुमच्या पालकांची सेवा करण्यामध्ये तुम्ही घालवाल, ज्यामुळे मानसिक शांती तुम्हाला मिळेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या पद आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ करणार आहे. तुम्ही धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. नोकरी करणाऱ्या लोकांना बढती मिळाल्यानं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल. मुलांच्या भविष्याशी संबंधित काही योजना बनवण्याबद्दल तुम्ही जोडीदाराशी बोलू शकता. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणींमुळे थोडी काळजी वाटेल. कुटुंबाप्रती तुमचं प्रेम आणि आपुलकीही कायम राहील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुमच्याबद्दल आदर वाढेल. नोकरीच्या ठिकाणी कोणताही निर्णय तुमची बुद्धिमत्ता आणि विवेकाच्या आधारे घेणं तुमच्यासाठी चांगलं राहील. आध्यात्मिक क्षेत्रातील तुमची पूर्ण आवड जागृत होईल. काही सेवाभावी कार्य करण्याची संधी तुम्हाला मिळेल. व्यावसायिकांसाठी दिवस चांगला जाणार आहे. व्यवसायाशी संबंधित काही चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळू शकते. वरिष्ठ सदस्यांना विचारल्यानंतरच तुम्ही गुंतवणूक करा. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या प्रकृतीची काळजी घेणं आवश्यक आहे. शारीरिक त्रास तुम्हाला होऊ शकतो. तुमचे पैसे अडकू शकतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये सुरू असलेल्या वादामध्ये दोन्ही बाजूचं ऐकून मगच तुम्ही निर्णय घ्या. वैयक्तिक बाबींमध्ये तुमची आवड मात्र कायम ठेवा. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीनं आणि समर्पणानं तुमच्या वरिष्ठांची मनं जिंकण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालीसाचं पठण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. व्यवसायाशी संबंधित काही योजना आखण्यामध्ये तुम्ही आज व्यस्त असाल. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा तुमचा प्रयत्न असेल. औद्योगिक बाबींना गती मिळेल. पार्टनरशिपमध्ये काम केल्यास त्याचा फायदा होईल. मित्रांसोबत करमणुकीच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. तुमचे विचार तुम्ही इतरांसोबत शेअर करू नका. मुलांच्या करिअरच्या संदर्भात काही अडचणी येत असतील तर त्या दूर होतील. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कोणत्याही जोखमीच्या कामात हात घालणं टाळावं लागेल.
तुमच्या निर्णय क्षमतेचा तुम्हाला फायदा होईल. चिंतेपासून तुम्हाला सुटका मिळेल. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आपली जबाबदारी चोख पार पाडतील. व्यवहाराच्या बाबतीत तुम्ही तुमचं मत लोकांसमोर स्पष्टपणे मांडाल, अन्यथा समस्या उद्भवतील. दिलेली जबाबदारी तुम्ही वेळेवरती पूर्ण करा. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. त्यांना भौतिक आणि मानसिक ओझ्यातून आराम मिळेल. जुन्या मित्रांसोबत भेट होईल, ज्यामुळे आठवणी ताज्या होतील. तुम्हाला कामामध्ये कठोर परिश्रम करावे लागतील आणि त्यातूनच तुम्हाला यश मिळेल. तुम्ही ध्येयावरती लक्ष केंद्रित केल्यास तुमच्यासाठी ते चांगले राहील. स्पर्धेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे जाल. स्वभावामध्ये तुम्ही नम्रपणा ठेवा. आज तुमचं काम कोणाकडूनही सहज करून घेण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला कुटुंबातील समस्यांपासून सुटका देईल. कुटुंबातील सदस्यांशी तुमची जवळीक वाढेल. काही नवीन लोकांसोबत सामंजस्य देखील तुम्ही करू शकाल. व्यवसायाशी संबंधित योजनांमध्ये तुम्ही घाई करू नका, अन्यथा तुम्हाला समस्या उद्भवतील. तुमच्या महत्त्वाच्या कामावरती तुम्ही पूर्णपणे लक्ष द्या. वेळेमध्ये काम पूर्ण करा. आज तुम्हाला तुमच्या मुलांचे विचार जाणून घ्यावे लागतील. त्यांच्या करिअरमध्ये ते पुढे जातील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरीब लोकांना अन्न आणि वस्त्रदान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी योग्य आहे. सेवा कार्यात तुमची आवड आज जागृत होईल. तुमच्या बंधू भगिनींच्या जवळ तुम्ही जाल. एखादी चांगली बातमी मिळाल्यानं तुम्हाला फार आनंद होईल. परदेशातून आयात निर्यात व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी सावधगिरी बाळगा, अन्यथा अडचणींना सामोरं जावं लागेल. आज तुमचं ध्येय पूर्ण होऊ शकतं. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाला लोणी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज नाती जोडण्यासाठी तुम्ही अधिक प्रयत्न कराल. मुलांकडून एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळेल. वैयक्तिक बाबींमध्ये तुम्ही चांगली कामगिरी कराल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांनी दिलेल्या जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण कराल. आज तुमच्या जोडीदारासोबत काही मुद्द्यांवरती तुमचा वाद होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या मातृपक्षाकडून अधिक लाभ होतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग प्राणायामाचा अभ्यास करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगले नक्कीच घडू दे. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. परंतु हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.